आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे या ना। आता हे अरे सिद्धू, आता हे कशाला? अजिबात जागा नाहीये पोटात, तुडुंब जेवलोय। हो असं काय करता काका, कुठल्याही गोष्टीचा शेवट हा गोडच असायला पाहिजे ना। आणि तसंही मी आता तुम्हाला या डेटवर बोलवण्याचं दुसरं कारण सुद्धा सांगणार आहे। ते असतं ना ते काय ते म्हणतात ते टोस्ट रेसिंग ती पद्धत असते ना, म्हणजे फिरंगी लोकांमध्ये ती जास्त असते। पण मला असं वाटलं की आज मला जे सांगायचंय त्यासाठी मी या पद्धतीचा वापर करावा। काकू काका, आपल्या लग्नविधींमध्ये जेव्हा नवरा नवरी सप्तपदी घेतात तेव्हा ते एकमेकांना 7 वचन देतात। तसं मी भावना मॅडमना लग्नाच्या वेळी 7 वचन देणारच आहे, पण मला आज तुम्हा दोघांना 7 वचन द्यायची। कुठली वचन सिद्धू? नाही, ते सगळं मी सांगतोच, म्हणजे तशी ती साधीच आहेत, पण मला असं वाटतं की खूप महत्वाची आहे। तर माझं पहिलं वचन, काका काकू, तुम्ही ज्या विश्वासाने भावना मॅडमचा हात माझ्या हातात देतायत त्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही। मला कल्पना आहे की लहानपणापासूनच तुम्ही त्यांना किती प्रेम दिलंय, काळजीने वाढवलंय। तशी बरोबरी तर जमणार नाही मला, पण काका काकू, मी खरंच वचन देतो तुम्हाला, मी त्यांची मनापासून काळजी घेईन आणि खूप प्रेम करेन। दुसरं वचन, भावना मॅडमच्या स्वाभिमानाचं मी नेहमी रक्षण करेन। आजपर्यंत माझ्या घरच्यांनी त्यांना किती प्रेम दिलंय आणि मान दिलंय हे सगळ्यांनाच माहिती आहे। त्यामुळे तुमच्या मनात विचार येत असेल की पुढे काय होणार आहे, भावना मॅडमचं त्या घरात कसं होणार, तर तसं काही होणार नाहीये, कारण आता मी आहे। पण आता पास, प्रत्येक अपमान, बोललेला प्रत्येक वाईट शब्द मी परतावून लावीन, त्यांच्यापर्यंत काही येऊच देणार नाही, सगळ्यांना सरळ करेन मी। आणि भावना मॅडम किती मानी आहेत हे मला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे त्यांचा स्वाभिमान मी जपणार आहे। तिसरं वचन, आयुष्यात येणाऱ्या चांगल्या वाईट सुखदुःखाच्या प्रसंगात मी भावना मॅडमची साथ कधीच सोडणार नाही। भावना मॅडमवर येणाऱ्या प्रत्येक संकटाला आधी मी सामोरं जाईन आणि त्या संकटातून वाट काढण्यासाठी मी त्यांच्यासोबत उभा पण राहीन। भावना मॅडमच्या वाटेला दुःखापेक्षा सुख कसं येईल यासाठी मी कायम धडपड करेन। मला माहिती आहे की भावना मॅडम तुम्हा दोघांचं नातं, तुमचा संसार बघूनच लहानाच्या मोठ्या झाल्या। म्हणजे काका काकू, मी खरंच सांगू तर मी पूर्ण प्रयत्न करीन की आमचं नातं आणि आमचा संसार सुद्धा तुमच्यासारखा सुखाने फुलेल आणि माझ्यामुळे त्यांच्या डोळ्यात कधीच पाणी येणार नाही याची मी पूर्ण काळजी घेईन। चौथं वचन, एक नवरा म्हणून मी कधीच कुठल्या चांगल्या गोष्टीचं श्रेय हिसकावणार नाही। मला क्रेडिट नकोय, बायको हवी आहे।
आणि कित्येक नवरे काहीही वाईट झालं की आपली जबाबदारी झटकतात आणि बायकोवर ढकलतात. पण तसं मी कधीच करणार नाही. आमच्या आयुष्यात जे काही घडेल त्याची जबाबदारी आम्ही दोघंही वाटून घेऊ. आमच्याकडे कसं आहे की नवरा बोलतो आणि बायकोला होच बोलावं लागतं. पण आमच्या बाबतीत तसं मुळीच होणार नाही, कारण माझा आदर्श तुम्ही आहात. तुमच्याकडे बघून ना मला नेहमी असं वाटतं की नवरा बायकोचा नाता ना असाच असा, त्यात बरोबरी आणि समजूतदारपणा हवा. कोणी वरचढ किंवा कमी नको. जोडीदार म्हणून संसाराचा गाडा मिळून ओढता तुम्ही, तसं पाहिजे. मला आठवतं ना, काका जेव्हा तुमची नोकरी गेली होती, तुम्ही रिक्षा चालवायला लागला होतात आणि हे जेव्हा काकूंना कळलं तेव्हा त्यांनी तुम्हाला कधीच जाब विचारला नाही, चिडचिड केली नाही. उलट तुमचा भार हलका करण्यासाठी स्वतः काम शोधायला लागले. आणि तरी जर त्यांच्या आयुष्यात दुःख आलं तर मी ते हसत हसत दूर करेन. काका काकू, मी या गोष्टीची नक्कीच काळजी घेईन की माझ्यामुळे त्यांच्या डोळ्यात कधीच अश्रू येणार नाहीत. आमचं नातं आणि आमचा संसार असाच फुलेल. 5वं वचन. भावना मॅडमच्या मनाविरुद्ध मी कुठलीही गोष्ट त्यांना करायला भाग पाडणार नाही. खरं तर हे लग्न आता त्यांच्या मनातच नाहीये हे माहितीये मला. आणि त्यांच्या मनात माझ्याबद्दलचं प्रेम आणि आमच्या संसाराबद्दलची ओढ जोपर्यंत निर्माण होणार नाही तोपर्यंत मी वाट पाहायला तयार आहे. आणि हो, हे सगळं ते होईल तेव्हा होईल. आणि त्या माझ्यावर प्रेम करो व न करो, पण काका काकू, मी तुम्हाला खरंच वचन देतो की माझं त्यांच्यावरचं प्रेम तसूभरही कमी होणार नाही. आमच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर वचन म्हणून देतोयस तू. आमचं मन कधी वाचलंस तू. पण हेच सगळं तू न फसवता केलं असतंस ना तर. वा सिद्धू, ही वचनं देऊन तू मन जिंकलंस आमचं. 6वं वचन. लग्नानंतरही भावना मॅडमना त्यांच्या माहेरसारखं स्वातंत्र्य असेल. त्यांच्या विचारांचा, निर्णयांचा, मतांचा आणि त्यांच्या स्वातंत्र्याचा कायम आदर करणार आहे. कारण मला माहिती आहे की त्यांना स्वातंत्र्य देणारा मी कोण आहे. मुळात प्रत्येक माणूस हा जन्मतच स्वतंत्र असतो. आता 7वं आणि शेवटचं वचन. खरं तर हा शब्द पण माझ्या तोंडून नको वाटेल तुम्हाला, पण मी तुम्हाला वचन देतो की विश्वास हाच आमच्या नात्याचा पाया असेल. लक्ष्मी निवास, लक्ष्मी